चला ओमसागर बामणगाव लवकर लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे, कारण आपण टॉसला सुद्धा उशीर झालाय. लवकर शतरक्षण लावून घ्या आणि 2 फलंदाज पाठवायचे आहेत पिंपरीपाडा संघाचे. यानंतर एक बिग फाईट आपण पाहतील ओमसागर बामणगाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतील जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा. त्याच्यानंतर होणार सामना असेल आई अष्टभुजा लवपाडा आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. दोन्ही संघ आले असते तर तुम्ही तुमची उपस्थिती नोंदवायची आहे. अष्टभुजा लवपाडा संघ आलेला आहे, कासारवडवली संघ तुम्ही सुद्धा आला असाल तर तुमची उपस्थिती नोंदवायची आहे. या मॅचच्या इनिंग ब्रेक्स मध्ये तुम्हाला तुमचे दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आले सुद्धा पाहिजेत टॉस साठी. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली आणि अष्टभुजा लवपाडा. चला घाई करायची आहे, बामणगाव संघ शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि 2 फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत पिंपरीपाडा संघाचे. चला लवकरात लवकर यायचं आहे, उशीर होतोय आपल्याला, कारण दुपारनंतर संध्याकाळचं सत्र चालू होईल. जवळजवळ 2:45चं सत्र चालू झालंय, 2:45 वाजलेले आहेत आणि आपल्याला आजच्या दिवसातून एक संघ फायनल मध्ये काढायचा आहे. चला मॅच ऑन होते. आजच्या दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामधला पहिला सामना पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये पहिले तर आझाद वसई संघ क्वालिफाय झाला आजच्या दिवसात टॉप 3 मध्ये, आणि आता पाहिलं तर जीवतारी गिरीज हा इन झालाय. पहिला चेंडू पाहिला तर यष्टाच्या समोर पकडलाय आणि पहिल्या चेंडूवरती लेग बिफोरच्या रूपामध्ये पहिला हादरा बसलाय. संजय दिंडा बॅक टू डगआउट गॉन. व्हेरी मच डीजे. मगाशी पाहिलं तर जेवणासाठी आमचे डीजे मान गेले होते, परंतु आता आल्यात आणि चांगला एक संगीत वाजवलाय, तारप्याचं संगीत वाजवलंय. तो नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर नवनाथ गहिला यांना. पहिल्या चेंडूवरती
संजय दिंदा नंतर नवनाथ बॅटिंग मार्क वरती आपण सज्ज होताना पाहतोय. विकेशचा पहिला चेंडू पहिला तर अप्रतिम चेंडू होता. पुढचा चेंडू घेऊन विकेश खरपडे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील नवनाथसाठी. राईट मोड विकेटचा मारा यावेळेस पहिला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय नवनाथ यांनी आणि संघाचा आणि स्वतःचं खातं उघडलंय या सिंगल धावेने. फलंदाज पाहतो बॅटिंग मार्क वरती आपण अतुल सुरुंग यांना. विकेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं काय चेंडू हाताळला होता परंतु फक्त फेज खोलला होता आणि पाहिलं तर थर्ड मॅन रिजन मध्ये गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहतो आणि एक धाव सिंगल. एका धावेने धाव संख्येचा फलक पाहिलं तर दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ झाला तो 3 आणि 3 चेंडू मध्ये 2 धावा. एक महत्वाचा गडी बाद झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेशनचा राईट मोड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे बराच काळ आणि पाहिलं तर स्वतः विकेश चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि नवनाथ गैला यांचा खेळ संपतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन फलंदाज पाहतोय पण मिस्टर मिलिंद दिंदा. या षटकाचा विचार केला तर 2 महत्वाचे गडी बाद केलेत गोलंदाज विकेश खरपडे यांनी. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय विकेश यांना. पुढचा चेंडू मिलिंदसाठी नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती. यावेळेस परत पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय परंतु एक चौटी धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. चांगली रनिंग विकेट पाहतोय आपण. या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसरा चेंडूवर सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा सिंगल धाव, चौथ्या चेंडूवरती गडी बाद आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहतो तर सिंगल धाव येते. शेवटचा चेंडू पावले षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर जोरदार मारायचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला. षटक संपलेलं पहिलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा रिमिक्स आहे का तुझं टपोर डोलं जसं कोल्याचं तालं असं माझं कालीचं घोळं त्यात मासोली झालं माझ्या प्रीतीचा सुटला डोहा नारा यस थँक्यू व्हेरी मच डीजे. कोण कोणाची राणी होईल 14 तारखेला माहिती पडेलच. व्हॅलेंटाईन डे सुद्धा जवळ येतोय. सगळे आमचे जास्तीत जास्त क्रिकेटर व्हॅलेंटाईन डे मध्ये मला वाटते बॅटीला किस घेतील कारण जास्त प्रेम क्रिकेट वरती आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर विक्की बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू पहिला लोअर फुल्ड चेंडू होता. मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय पण एकच सिंगल आणि सिंगल धावे समाधान मानायला लागते दोन्ही फलंदाजाला. पहिला चेंडू पाहिला तर लोअर फुल्ड चेंडू होता. मिड विकेट रिझन मध्ये चांगला फटका सजवला होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता आणि फक्त सिंगल धाववरती फलंदाजाला भानावा लागला. या एका धावणीची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकी दिंदा यांचा. यावेळेस पाहिलं तर
स्टॅमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली स्वतः विकेट कीपर येतोय आणि काय अप्रतिम प्रयत्न केले, प्रयत्नाला 100% असतील परंतु हा झेल सुटलाय. पंचांचा इशारा मला वाटते नो आलाय. पंच ओव्हर स्टेपिंगचा नो. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो आलाय. म्हणजे उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल येणारा फ्री हिट आणि फ्री हिटचा सामना करतील फलंदाज मिलिंद. मिलिंद यांच्यासाठी एक आमिष आहे. आता फ्री हिटचा चेंडू म्हणजे एक लायसन मिळालंय आक्रमण करण्याचं. बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का, कारण यावेळेस पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताळलाय यावेळेस फ्री हिटचा. काय तेच तर्रार चेंडू पाहिला आपण. गोलंदाज विकी दिंदा यांचा चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय गोलंदाजाला, कारण फ्री हिटचा चेंडू होता. 9 बॉल पंचांनी घोषित केलं होतं. याच्या अगोदर चेंडू पाहिला तर त्यानंतर पाहिलं तर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकी यांचा. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढला लॉंग रिझन मध्ये, कार्पेट मध्ये जातोय. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव फक्त आणि फक्त मिळाले. काय क्षेत्ररक्षण करतोय आज बामणगाव संघ. मला वाटते आज खूप तयारी करून आलाय संघ. यावर्षीचा हंगाम पाहिला तर यावर्षीच्या हंगामामध्ये हे दोन्ही संघ भरपूर फॉर्म मध्ये आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल, कारण या वर्षामध्ये 3 पारितोषिक पटकावलेत ते जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने, तर ओमसागर बामणगावने सुद्धा 2 पारितोषिक पटकावलेत या हंगामामध्ये. जे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहतोय आपण समोरासमोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विके यांचा. यावेळेस मिस्टामी स्टोक बॅटची लिडिंग एज, परंतु काय पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सेकंड स्लिप वरून क्षेत्ररक्षक आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. 4 धावा गेल्या असं तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव दिली आहे. मी बोललो तर फिल्डिंगचं प्रदर्शन पाहिलं तर सर्वात बेस्ट फिल्डिंगचं प्राक्षिकरण पाहतोय या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पहिला पुन्हा एकदा खोलगटाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. यस डीजे. यस थँक्यू डीजे. व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय. भरपूर खेळाडू असे असतील जे आपल्या गर्लफ्रेंडला 14 तारखेला भेटायला जातील, परंतु 14 तारखेला आपली मॅच सुद्धा असेल हे लक्षात असू द्या. गर्लफ्रेंडला जास्त महत्व असेल का क्रिकेटला जास्त महत्व असेल 14 तारखेला माहिती पडेलच. गर्लफ्रेंड नक्की सोडून जाईल पण क्रिकेट कधी आपण सोडू शकत नाही. क्रिकेट वरती जास्तीत जास्त प्रेम असते खेळाडूंचं. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने, परंतु प्रयत्न फसलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक सुद्धा फसलाय. आणि पाहतो तर काय चेंडू एका टप्प्याने जातोय 4 धावांसाठी. फुलटॉस चेंडू वरती चौकार आलाय. मिस्टमिंग स्ट्रोक होता. चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता सुद्धा, परंतु त्यांना जज नाही करता आला. आणि पाहिलं तर हा नशिबाचा चौकार आलाय. फलंदाज अतुल सुरुंग यांच्या नशिबाला एका चौकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, हाफ ट्रॅकल चेंडू होता. आता पाहतो तर पुल केलाय,
पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू गेला एका टप्प्याने सीमारेच्या पार. हा आलाय चौकार, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू 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 डीजे. पहिले तर उत्तम यांच्यावरती आक्रमण केलं. उत्तम यांना उत्तम कामगिरी करावी लागेल, कारण पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त सरासरी 5 रन रेटनी फक्त 10 धावा दिल्या होत्या. गोलंदाज पहिले 2 जे गोलंदाज होते विकेश आणि विकी यांनी, परंतु या षटकामध्ये आक्रमण केलंय. पहिल्या तर चांगला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर बाउन्सरचा वापर केला होता. अप्रतिम चेंडू पाहतोय आपण. चांगला कमबॅक करताना पाहतोय उत्तमांना असेच उत्तम कामगिरी करावं लागेल, कारण 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. आता कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम करावं लागेल, कारण अतुल सुरंग एक आक्रमक फलंदाज आहे. या वर्षामध्ये त्यांचं तर पाहिलं तर 150 सुद्धा त्यांच्या बॅटीतून आली आहे. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा जागा बनून केला फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय 3रा चौकार या षटकातील. काळजाला भिडणारी यारी, हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, हणका तुम्हाला सोसायचा नाही, आपली यारी लई भन्नाट हाय. थँक्यू डीजे. पाहिलं तर यादी तर भन्नाट आहे, परंतु हा फलंदाज सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये आहे. 3 चौकार आला या षटकामध्ये. उत्तम वयाच्यावरती आक्रमण केलाय. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू आणि सरळ पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. लई बुंगाट हाय आपली यारी, लई भन्नाट हाय आपली यारी, लई बुंगाट हाय. धन्यवाद डीजे. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये जवळजवळ तब्बल 18 धावा कुठल्यात. फलंदाज अतुल सुरंग यांनी शेवटचा चेंडू या षटकातील उत्तम याच्यावरती आक्रमण केलंय. पाहिलं तर पुन्हा एकदा पायची चपील यस स्टंपांच्या समोर आदळलाय आणि अतुल सुरंग बॅक टू डगआउट LBW च्या रूपामध्ये गॉन. बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून, पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून, पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून. धन्यवाद डीजे. धावा जाऊन पोहोचल्या 28 आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर 18 धावा खर्च केल्यात उत्तम यांनी. नवीन फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती. नॉन स्ट्राईक एंडला धीरज दिंदा, स्ट्राईक एंडला असतील ते मिलिंद दिंदा, आणि त्या बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पंडित सुरुंग यांना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक म्हणजे स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतो तो पंडित सुरुंग यांना. पहिला चेंडू घेऊन मिलिंद साठी. राईट ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू घेऊन या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल, कारण मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं तसंच काहीतरी काम करावं लागेल, कारण तो अतुल नंतर मोठे फटका खेळण्याची जबाबदारी आता मिलिंद वरती सुद्धा आली आहे. ती ताकद मिलिंदकडे आहे, ती कुवत सुद्धा मिलिंदकडे आहे, परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असलं तरी पण ग्राउंड वरती खेळणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी खेळणं, आपल्या संघासाठी उभं राहणं गरजेचं आहे. शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यावेळेस पाहिलं तर विस्टामिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, बराच काळ शतरक्षक येतोय परंतु करतोय चुकी, आणि पाहतोय अजून एक शतरक्षक बॅकअप साठी आला होता परंतु त्याच्याकडून सुद्धा होते चुकी. एक धाव झाली, दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. आणि पाहतोय तर
मिलिंद सारख्या फलंदाजाला एक जीवनदान भेटतोय. या जीवनदानाचा किती फायदा घेतोय. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मिलिंद सुद्धा करेल. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस काय फटका सजवलाय. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू गेलाय फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. फिकीर कशाची नाही रमाची एकवीरा पाठीशी हाय. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकवीरा पाठीशी हाय. यस थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या षटकानंतर नाणेफेकीचा कॉल सुद्धा होईल. कासारवडे संघ आणि त्यांच्या विपक्ष असेल अष्टभुजा लवपाडा संघ. यावेळेस पहिला तर चांगला चेंडू हाताळताना पाहता गोलंदाज पंडित यांना. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा होत्या. नशिबात 7 मिळाली होती मिलिंद यांना. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि तिसरा चेंडू पाहिला तर चांगला कम्बॅक करताना पाहतोय पण गोलंदाज पंडित यांना. पुढचा चेंडू पंडित यांचा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची लिडिंग एज आणि पाहतो तर काय मिलिंद बॅक टू डगआउट गन. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय कुमार दिंदा यांना. धावस संख्या पाहिली तर 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकातील विचार करता शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा. पंडित पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला विकेश खरपडे येतोय. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण धावसंख्या पाहिलं तर एक फायटिंग टोटल पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलाय. परंतु एखादा षटकार आला तर थोडीशी चांगली स्थितीमध्ये जाईल हा संघ. एका डावखोऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय धीरज. स्ट्राईक लाईत शेवटचे चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि संपर्क झाला नाही बॅटचा. षटक संपलाय 4थं. 4 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. आता पुन्हा आपण जातोय टॉस बॉक्स मध्ये. 2 संघ सज्ज असतील, 2 कर्णधार सज्ज असतील. एका बाजूला आई अष्टभुजा लवपाडा तर दुसऱ्या बाजूला चिरमाई स्पोर्ट्स कासारवडवली. गौरवजी हडल यांना आमंत्रित करतो टॉस साठी. तुम्ही टॉस उडवला या. त्यांच्या सोबत असते या शेवटच्या मॅचचा टॉस होईल. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. 2 संघाचे कर्णधार आपल्या सोबत उपस्थित आहेत. एका बाजूला चिरमाई स्पोर्ट्स कासारवडली, दुसऱ्या बाजूला आई अष्टभुजा लवपाडा. टॉसची ओळख करून देतोय. एका बाजूला रवींद्रदास स्मृती चषक आहे, दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा. कोण बोलेल? यस कासारवडलीचा कॉल असेल. रवींद्र स्मृती असा कॉल आहे. शास्त्रीकर पाडा असा आलाय. मी मान्यवरांना सांगतो तुम्ही दोन्ही संघांना ऑल द बेस्ट करून कृपया तुम्ही स्थानपन्न व्हायचंय.
टॉस विन झालाय. टॉस विन झालाय. काय घेतील तुम्ही? फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट करतील. आणि तुम्ही एकमेकांसोबत खेळत कधी? नाही. म्हणजे फर्स्ट टाइम आहेत. हो. मग फिल्डिंग करताना तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? बघूया आता 40+. आणि तुमचा आज पूर्ण संघ आहे का? हो. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. थोडीशी लास्ट आहेत. बघूया. यानंतर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस विन झालाय अष्टभुजा लवपाडा संघ. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि कासरवडे संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. या मॅच नंतर एक बिग फाईट लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊया आणि नाण्याची दुसरी बाजू बघूया. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. तेरे दम से एक कदम से दुनिया हिल जाए, हो मुश्किल में मांगो जो दिल से सब कुछ मिल जाए. एक दंता तेरे पे अपन का हक बनता. एक दंता तेरे पे अपन का हक बनता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पेंढरीपाडा संघ आणि 2 सलामीचे फलंदाज सुद्धा पाठवायचे आहे. बामणगाव संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे 2 फलंदाज सुद्धा पाठवून द्या. हम सबका है तू रखवाला, गणपति बाप्पा मोरया. तू मोहल्ले में हर साल आए, सबके दिलों को तू मुस्काए. हो ढोल ताशे शहनाई बाजे, तेरा डंका त्रिभुवन में गाजे. यस थँक्यू डीजे. 2 फलंदाज पाहतोय आपण. उत्तम दिंडा आणि बबलू वळवे यांना. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर अतुल सुरुंग यांना. सरासरी 9च्या रन रेटने जावं लागेल ओमसागर बामणगावला हा सामना जर विजयी करत असेल. कारण 36 धावाचं एक छोटंसं आव्हान ठेवलंय. परंतु ते आव्हान छोटं असलं तरी ते बॉलिंग लाईन पाहिलं तर पेंढरीपाडा संघाकडे आहे. कारण मी पाहिलं नागलेच्या ग्राउंडवरती 18 चेंडूमध्ये 22 धावा सुद्धा करून दिलेल्या होत्या. तोच संघ आता 36 धावा डिफेंड करताना पाहतील आपण. 24 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. डावखुरी आता फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मिस्टर उत्तम यांना. आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण बबलू वळवे यांना. पहिला चेंडू अतुल सुरुंग राईट ओव्हर द विकेटचा मारा. पॉवप्ले षटक आहे. पॉवप्ले षटकामध्ये पहिल्या फील्ड रिस्ट्रिक्शन पाहतील 3 षटरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतील. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये एक षटरक्षक आहे. पहिला चेंडू हवेत आहे. बराच काळ चेंडू काही षटरक्षक येतोय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गाला लागलाय. उत्तम दिंडा गोल्डन डकचा शिकार होऊन बॅक टू डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती पाहतो आपण मिस्टर जितेंद्र कोते यांना.
मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केला होता, तसंच काही घडताना पाहतोय सेकंड इनिंग मध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवरती मोठा आदरा बसलाय तो उत्तम दिंदा यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर जितेंद्र कोते यांना. स्ट्राईक वरती पाहतील आपण. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलाय अतुल सुरंग यांनी. 36 धावा डिफेंड करायचा आणि अशी सुरुवात करणं गरजेचं होतं आणि त्याच मार्गावरती पाऊल ठेवताना पाहतोय गोलंदाज अतुल यांना. यावेळेस पहिला चांगला फटका सजवलाय, तिकडे शतरक्षक होता परंतु त्याच्या अवयकापासून ना पाहिले तर एका टप्प्याने चेंडू गेलाय. थोडस वर ते असता तर नक्की हा झेल संपादन झाला असता, परंतु एका टप्प्याने हा चेंडू गेला. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली आणि संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय ओमसागर बामणगाव संघाने. 2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचले. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये खूपच रंगतदार स्थितीमध्ये सामना आपण नक्कीच पाहतील, कारण आजच्या दिवसामध्ये पाहतील तर सर्व बेस्ट संघ असतील समोरासमोर. अतुल यांचा पुढचा चेंडू सामना करतील बबलू. यावेळेस पाहिला तर तेज तर्रार चेंडू, चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय गोलंदाज अतुल सुरंग यांना. अतुलने जशी बॅटिंग केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय अतुल यांना, कारण धावाचा हे पाहिलं तर खूपच कमी आहे. त्याच कारणास्तव चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे अतुल यांना सुद्धा. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय, 1 धाव. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, हाफ ट्रॅकर बॉल. चेंडू बराच काळ हवेत आहे, चेंडूकडे शतरक्षक येतोय आणि करत नाही पुन्हा एकदा चुकी. या षटकामध्ये पाहिलं तर चौथ्या चेंडूवरती गडी बाद होतोय आणि बबलू वळवी इज गॉन. थँक्यू डीजे. पहिलं सत्र पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झाला होता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवर सिंगल धाव आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद झाला होता. आणि या इनिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव, तिसऱ्या चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद. म्हणजे टीट फॉर टॅट जसं तसे उत्तर देताना पाहतोय पिंपरीपाडा संघाला. मागच्या इनिंग मध्ये विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते, 3 धावा दिल्या होत्या विकेश खरपडे यांनी. आणि या इनिंग मध्ये पाहतील तर अतुल सुरंग यांनी सुद्धा त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहतोय. या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अतुल बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला ते नव्याने फलंदाज मिस्टर देवा वळवी. एक डावखुऱ्याचा फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक वरती. अतुल पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पाहिलं तर उजवा एसटीच्या भरपूर डाव्या एसटीच्या भरपूर बाहेर पिच केला होता. यस, इट इज अ वाईटच्या इशारा येतो पंचांचा. एक अव्वांतर धावसंख्येत अव्वांतरच्या मध्ये भर होते, धावसंख्येत जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवर प्ले षटकातील. पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय अतुल यांना. पुन्हा एकदा पाहिलं तर डेल स्क्रूप खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्ले षटकातील. लॉंग ऑफर एक शतरक्षक आहे आणि मिड विकेट रिजन मध्ये सुद्धा डीप मिड विकेट रिजन मध्ये एक शतरक्षक तैनात आहे. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये मिड ऑफला काय शतरक्षण केलंय अप्रतिम. षटक संपले पहिलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 3. 1-2 गडीच्या मोबदल्यामध्ये. फोटो काढ माझा फोटो काढ दिसनी दिस
शेतावर हिरवे रानावर तुमचे ते दगडावर शेताचे बांधावर मामाचे टेल्यावर काय कुंजेचे डॅमवर चल पोरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा चल पोरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर धीरज दिंडा यांना वैयक्तिक पहिलं सांगे की दुसरं षटक घेऊन धीरज बॉलिंग मार्क वरती. धीरज बॉलिंग मार्क वरती सज्ज. डावखुराचा गोलंदाज डावखुराचा फलंदाज पहिलाच चेंडू पाहिला तर फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल केलाय. 55 इशारा नोचा म्हणजे 9+4 म्हणजे या मिळतील 5 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्रीडचा. भीमर चेंडू हाताळलाय गोलंदाज धीरज दिंडा यांनी. सोन्याचा झुमका घेऊन तुला बुलेट गाडीवरी फिरवीन तुला सोन्याचा झुमका घेऊन तुला बुलेट गाडीवरी फिरवीन तुला. थँक्यू डीजे. बुलेट गाडीवरती फिरवायचे दिवस सुद्धा आलेले आहेत. व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय 14 फेब्रुवारीला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फील्डचा चेंडू चांगला फटका पाहतो. मग लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरंज आहे तिकडे फील्ड करेल परंतु थोडंसं गचा असं संरक्षण पाहतोय आपण त्याचाच फायदा घेताना पाहतोय. तिथे सिंगल होती तिकडे डबल झाली आणि या 2 धावा या 2 धावेनेची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑनबोर्ड 9 सॉरी 10 धावा झाल्यात. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. एक डावखुराचा गोलंदाज डावखुराचा फलंदाज आहे. बेनिफिट आहे फलंदाजाला कारण डावखुराचा फलंदाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं फक्त दिशा जाण्याचं काम केलंय. थर्ड मॅन डीप फाईन लेग रिझर्व मध्ये शतरंजक तैनात होता तिकडे एक सिंगल धाव. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. देवा वळवे यांच्यावरती पारितोषिक लागले. जर 3 षटकार मारले लगातार तर दिगंबर भुरेला यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. त्यांचं टोपण नाव सुद्धा सांगतायत कधीपासून मन्नू असं. जर त्यांनी 3 षटकार लगातार मारले तर 500 रुपये कमवायला मिळतील. धीरज दिंडा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज. आपण पाहतोय जितेंद्र कोतेसाठी पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. धावा पाहिले तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु चेंडूने बॅटचा काही संपर्क झाला नाही. याच कारणास्तव पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. चांगला कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज धीरज यांना कारण पहिला चेंडू पाहिला तर भीमर हाताळा होता त्या भीमरवरती चौकार आला होता त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय. यावेळेस पाहिलं मिस्टर मिक्स स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज पोहोचतोय दुरून आणि काय झेल घेतोय अप्रतिम झेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय झेल घेतलाय आणि पाहिलं तर जितेंद्र कोतेच्या फलंदाजीला पूर्ण विराम लागतोय. तुझे दिलाचा पाटील हाय पाटील बनवीन तुला शोभेना काटनत तुला बायको बनवीन तुला सजली मासोली वाणी तू हाय झाल्या पाडीन तुला नाही तुझे शिवाय राहाय नवरा बनव ग मला.
मच डीजे. नवीन फलंदाज आपण बॅटिंग मार्क वरती पाहतोय मिस्टर विकेश खरपडे. एक अष्टपैलू खेळाडू ओमसागर बामणगावचा एक आधार स्तंभ आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना. कारण आता धावा कमी झाल्यात आणि 36 धावांचं आव्हान जर कंप्लीट करायचं असेल तर विकेश यांना चांगली खेळी करावी लागेल. आदरणीय सन्मान्य प्रेमजी जाधव यांना आम्ही आमंत्रित करतो, तुम्ही या आणि या आपल्या व्यासपीठावरती विराजमान व्हा अशी आयोजकांची विनंती आहे. जर देवा ओळवे यांनी 3 षटकार लगातार लावले तर अजून सुद्धा 500 रुपये गौरव हडल यांच्याकडून सुद्धा लागलेत. म्हणजे 500 + 500 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. यावेळी पाहिलं मिस्टामी स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि पाहतो तर झेल सोडलाय. विकेश खरपडे सारखं फलंदाजाला एक जीवनदान मिळालाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळालाय आणि त्या संधीचं सोनं विकेश यांना सुद्धा माहिती आहे. कारण विकेश जेव्हा मिस्टामी स्ट्रोक झाला तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा धगधग धगधग चालू असेल. कारण झेल सुटू दे, झेल सुटू दे, आणि त्यांच्या नशिबानं हा झेल सुटलेला आहे. हसतायत विकेश नक्कीच, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांची विकेट किती महत्वाची आहे आणि हा सामना किती महत्वाचा आहे. चला पुन्हा एकदा देवा वळवी पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना पाहतोय. 3 षटकार लावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. यावेळेस पाहिले तर षटक संपलेलं आहे दुसरं, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 10 धावा होत्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पाहतो तर 12 धावा फक्त आणि फक्त 2 धावा वरती आहेत ओमसागर बामणगाव संघ. तिसऱ्या षटकामध्ये अटॅक करावा लागेल फलंदाज विकेश खरपडे यांना. बारा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सरासरी गाठायची असेल तर 12च्या रनने जावं लागेल. म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावा करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर नवनाथ गहिला यांना. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन, आणि तिसरं षटक बोललं तर महत्वाचं षटक आहे. या षटकावरती पूर्णपणे डिपेंड असेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा रोखाव्या लागतील गोलंदाजाला. हे षटक निर्णायक आहे, कारण या षटकामध्ये अटॅक करण्याचं काम सुद्धा विकेश करतील आणि विकेशांना बाद करून तंबूत पाठवायचं काम सुद्धा नवनाथ करू शकतात. ओमसागर बामणगाव जर हा सामना विजयी झाला तर 15 टी-शर्ट त्यांना स्पॉन्सर केले जाईल दशरथजी शेळका यांच्या मार्फत. नवनाथ यांचा पहिला चेंडू विकेटसाठी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक चेंडू बराच काळ हवे त्या शतरक्षक येतोय फ्रेम मध्ये, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतो फाईल लेग रिझन मध्ये आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. त्या या 2 धावेने धावसंख्येचा फलक पाहिलं तर पुढे सरकते 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. नशीब मला वाटते घेऊन आल्यात आज विकेश. लगातार दुसरा चेंडू फेस करताना मिस्टामिंग स्ट्रोक झालाय. त्यांच्या बॅटवर चेंडू आज काही येत नाही आहेत, परंतु विकेटवरती उभं राहणं त्यांना गरजेचं सुद्धा आहे. सामना भरपूर रोमांचक स्थितीमध्ये आपण पाहतोय. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवनाथ यांचा. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय पण गोलंदाज नवनाथ गहिला यांना. आता समीकरण झालंय 12-22 धावांची आवश्यकता असेल. चेंडूचा खेळ राहिलाय तो फक्त आणि फक्त 10 चेंडू 22 धावा. एखादा मोठा फटका या सामन्याचं समीकरण बदलू शकतो. या षटकामध्ये धावा करणं गरजेचं आहे विकेश यांना सुद्धा. नवनाथ यांचा पुढचा चेंडू विकेटसाठी. यावेळेस पहिला चांगला फटका आपण सजवला पाहतोय. चेंडू गॅप मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण पेंढरीपाडा संघाचं. आजच्या दिवसामध्ये पाहिलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहिला ना पेंढरीपाडा संघाचा अप्रतिम आहे.
आणि होमसंघ बामणगाव संघाने सुद्धा काय क्षेत्ररक्षण केलंय पहिल्या सत्रामध्ये, अप्रतिम. म्हणजे दोन्ही संघ पाहिले तर क्षेत्ररक्षणामध्ये 100% प्रयत्न केलायत. आणि बाजूलाच दोन्ही गाव आहेत आणि त्याच कारणास्तव दोघांना एकमेकांचे गेम सुद्धा माहिती आहे. नवनाथांचा पुढच्या चेंडू विकेटसाठी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा उंचावर चेंडू वरती जास्त गेलाय, उंची कमी आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये होता आणि करतोय चुकी. विकेश यांच्या फलंदाजीला पुन्हा एकदा आपण पाहतो जीवनदान मिळालेलं आहे. विकेश सुद्धा हसत आहेत कारण बराच काळ चेंडू हवेत होता आणि त्यांना असं सुद्धा वाटलं होतं आता तरी माझा झेल घेतला जाईल, परंतु हा सुद्धा झेल धरतीला दान झालाय. आणि या 2 धावा, या 2 धावेनी धावसंख्या जाऊन पोचते 18 या आकड्यावरती. नशिबाची साथ पाहिली तर ओमसागर बामणगाव संघाकडे आहे. 18 धावांची आवश्यकता असेल, 3 षटकारांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 18 धावा. विकेशकडे ती ताकद, ती कुवत आहे, परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असला तरी पण खेळपट्टीवर स्वतःला सिद्ध करणं महत्वाचं आहे. नवनाथ त्यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेटसाठी. राईट ओव्हर द विकेटचा मारा. हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंज ऑफ द पेसचा वापर केला होता. 1 धाव सिंगल घेण्यात फलंदाज विकेश खरपडे यांना यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या षटकामध्ये पाहिलं ना तर दोन्ही फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं नवनाथ यांनी. 17 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 17 धावा. जोपर्यंत विकेश खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत सामना कुठेही जाऊ शकतो. खूपच रंगतदार सामना पाहतोय आपण आज. सर्व टॉपच्या टीम आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सर्व टॉप टीम होत्या. आझाद वसई पहिले तर आझाद वसई संघ होता. सकाळच्या सत्रामध्ये ठाणे सारखा संघ सुद्धा होता. इशिकालोन तरखड, पाटीलपाडा संघ, नुकस्टार मडवीपाडा, जीवतारी गिरीज, बरफपाडा, भाटपाडा, बामणगाव, पेंढरीपाडा आणि अष्टभुजा लवपाडा आणि कासर वडवली. म्हणजे आजच्या दिवसामध्ये सर्व टॉपचे संघ होते. यावेळेस पाहिलं तर यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिसमिस आणि देवा वळवी बॅक टू डगआउट गॉन. आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड. यस थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. जास्त चर्चा करू नका नाही तर जास्त खर्च होतो. कम चर्चा आणि ज्यादा खर्चा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर बाळा वळवे यांना. बाळा वळवे असतील ते नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतील ज्यांना 2 जीवनदान भेटलेत तोच फलंदाज स्ट्राईक एंडला असेल मिस्टर विकेश खरपडे. विकेश खरपडे यांना आज लक फॅक्टर आहे, परंतु त्यांना बॅटिंग करावी लागेल. लक कितीही त्यांच्या बाजूने असू दे, परंतु त्यांच्या हातामध्ये बॅट आहे, त्या बॅटला तडपावं लागेल आता, कारण संघ खूप अडचणीमध्ये आहे. धावा पाहिल्या तर 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते पण पाहतोय मिस्टर किरण बरतडे यांना. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा शेवटचा षटक घेऊन किरण यांना 17 धावांची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके आणि गेम फिनिश होईल. विकेश कडे ती ताकद आहे. विकेश यांना खेळावं लागेल आपल्या संघासाठी. लक फॅक्टर सुद्धा त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. बघूया पहिला चेंडू किरण यांचा. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा पाहतोय बॅटच्या खालच्या टोला लागला तो चेंडू, परंतु स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा निर्णय सुद्धा विकेश यांनी घेतलाय. सामना खूपच रंगतदार स्थितीमध्ये आहे. सामना गुंतलेला पाहतोय आपण. या 2 चेंडूवरती पूर्णपणे सामना अवलंबून आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदलेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण यांचा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने चेंडू
फटका आता खेळलाय, मिसफिल्ड होताना पाहतो आपण तिकडे फिल्डर कडून, त्याचा फायदा घेताना पाहतो 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. चार चेंडू 15 धावा, अजून सुद्धा सामना ऑन आहे, गेम ऑन आहे. जैल सरांचा एक डायलॉग आहे, पिक्चर ऑन आहे, तसाच हा सामना सुद्धा ऑन आहे. यावेळेस पहिला चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, फेकी सुद्धा चांगली होती, परंतु यस पंच आपल्याला दर्शवतील देवेंद्र ठाकरे हे पंच आपल्या स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण, ते दर्शवतील यस फलंदाज सेफ आहे, म्हणजे 3-13 2 मोठे फटके, 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मी बोललो होतो या संघाकडे, जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडे चांगलं बॉलिंग युनिट आहे आणि ते स्वतःला सिद्ध करताना दाखवतोय. कारण 18 चेंडू मध्ये 22 धावा सुद्धा त्यांनी डिफेंड केल्या होत्या, तसंच काहीतरी काम आता करताना पाहतोय. 24 चेंडू मध्ये 36 धावा ओमसागर बामगाव सारख्या संघाला डिफेंड करताना पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस फुल टच चेंडू होता, चांगला फटका सजवलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि विकेश खडपरे पाहतोय या शेवटच्या आणि मोक्याच्या क्षणाला बाद होऊन परततोय. गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर विकी दिंदा यांना. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा असं पाहिलं तर जर गोलंदाजाने चुकी केली तर नक्कीच फटके बसतील. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एखादी चुकी पूर्ण सामन्याचं समीकरण बदलू शकते. एखादा नो बॉल किंवा वाईड बॉल तर सामना पूर्णपणे ऑन होऊ शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण यांचा. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पहिला बॅटची लिडिंग एज आणि विकी दिंडा आला पावली परततोय. आता या सामन्यामध्ये पाहिलं तर पकड बसवलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. थँक्यू व्हेरी मच डीजे. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण सामना पूर्णपणे खिशात घातलाय तो जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल आणि अशक्य असं हे आव्हान आहे. शेवटचा चेंडू आणि पहिला सामना जिंकलाय तो जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. होमसागर बामणगाव हळलक. तुम्ही आलात, चांगला खेळ केलात, परंतु शेवटच्या क्षणाला थोडंसं कमी पडलात. हळलक आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या तुमच्या मॅच साठी. चला यानंतर होणार सामना आपण पाहतो. एका बाजूला आई अष्टभुजा लवपड, आता दुसऱ्या बाजूला असेल